आकाशवाणी मुंबई. नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या G20 शिखर परिषदेची आज नवी दिल्लीत सांगता. पुढच्या अध्यक्षपदाची धुरा ब्राझीलकडे सुपूर्द. अध्यक्षपदाच्या यशस्वी कार्यकाळाबद्दल प्रधानमंत्र्यांचं अनेकांकडून अभिनंदन. प्रधानमंत्र्यांची विविध राष्ट्रप्रमुखांची द्विपक्षीय चर्चा. देशातलं पहिलं संकल्पनाधारित मत्स्योद्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात साकारणार. मोरोक्को भूकंपात मृतांची संख्या 2012वर तर 2059 जण जखमी. आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत पाकिस्तान दरम्यानचा सामना पावसामुळे स्थगित. 18व्या G20 शिखर परिषदेची आज नवी दिल्लीत यशस्वी सांगता झाली. G20चं अध्यक्षपद भारतानं ब्राझीलकडे सुपूर्द केलं. सांगता समारंभात भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अध्यक्षपदाचं प्रतीक असलेला हातोडा ब्राझीलचे राष्ट्रपती लुईस इनासियो लुला डी सिल्वा यांच्याकडे औपचारिकपणे सोपवला. ब्राझीलच्या अध्यक्षपदाच्या काळात G20ची सामायिक उद्दिष्ट साध्य होतील असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. मैं G20 समिट के समापन की घोषणा करता हूं. वन अर्थ, वन फैमिली, वन फ्यूचर का रोड मैप सुखद हो. स्वस्ति अस्तु विश्वस्य, यानी संपूर्ण विश्व में आशा और शांति का संचार हो. 140 करोड़ भारतीयों की इसी मंगल कामना के साथ आप सभी का बहुत बहुत धन्यवाद. या शिखर परिषदेत निर्णय झालेल्या मुद्द्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी येत्या नोव्हेंबर अखेरीला दूरदृश्य प्रणालीमार्फत सत्र आयोजित करायचा प्रस्ताव त्यांनी मांडला. सध्याच्या जगात संपत्तीचं केंद्रीकरण झालं आहे, तर लाखो माणसं अजूनही भुकेच्या समस्येनं त्रस्त आहेत, असं ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सूत्र स्वीकारल्यानंतर सांगितलं. G20 देशांच्या संघटनेचं अध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळल्याबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशाचं आणि देशाच्या दूरदर्शी नेतृत्वाचं अभिनंदन केलं आहे. G20 देशांचा नवी दिल्ली जाहीरनामा जागतिक सहकार्याच्या दृष्टीनं पथदर्शी ठरेल असा विश्वास त्यांनी समाज माध्यमांवर व्यक्त केला आहे. मानवाला जगात कुठेही सामना करावा लागतो अशा समस्यांबाबत देशादेशातल्या नेत्यांमध्ये सामंजस्य आणि सहमतीला चालना देणारा कार्यक्रम म्हणून या कार्यकाळाचा गौरव होईल असं धनखड यांनी म्हटलं आहे. G20 अध्यक्षपदाचा कार्यकाळ यशस्वी केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. G20 परिषदेचं यश हे देशाच्या मुत्सद्देगिरीची उत्तम कामगिरी आणि देशाच्या सांस्कृतिक मूल्यांच्या चिरंतन गुणवत्तेचं उदाहरण असल्याचं समाज माध्यमांवर पाठवलेल्या पोस्टमध्ये नड्डा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत झालेल्या 18व्या G20 परिषदेतल्या जाहीरनाम्याबद्दल आणि या परिषदेच्या यशाबद्दल उद्योग जगतानं केंद्र सरकार आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून. G20 शिखर परिषदेचा जाहीरनामा एकमतानं मंजूर झाल्याबद्दल देशातल्या उद्योग जगतानंही आनंद व्यक्त केला आहे. भारताच्या G20 अध्यक्षतेच्या काळात जागतिक आर्थिक वातावरणाचं लक्ष अविकसित आणि विकसनशील देशांच्या सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाकडे वळवण्यात आपल्याला यश आलं. याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन CIIचे अध्यक्ष R दिनेश यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी सबका साथवर भर दिल्यानं आफ्रिकन महासंघाला या संघटनेचं सदस्य होता आलं आणि एक पृथ्वी एक कुटुंब या संकल्पनेमुळे जागतिक समस्यांवर एक दिलानं काम करण्यावर सहमती झाली असं ते म्हणाले. जागतिक जैवइंधन आघाडी आणि भारत मध्य पूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉर भारतीय उद्योग जगताला व्यापार, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध करून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी जगभरातल्या उद्योग क्षेत्रासोबतचे संबंध दृढ करायला भारतीय उद्योग जगत तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. नवी दिल्ली जाहीरनाम्यात वसुधैव कुटुंबकमचा प्रत्यय येत असल्याची प्रतिक्रिया IMC चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीजचे अध्यक्ष समीर सोमय्या यांनी दिली आहे. डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी भारतानं घेतलेल्या पुढाकाराचं त्यांनी कौतुक केलं. ऊर्जा संक्रमण होताना ही संसाधनं परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावी, स्वच्छ आणि शाश्वत असावी यासाठी जाहीरनाम्यात केलेल्या उल्लेखाबद्दल सोमय्या यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून जीवन भावसार.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी G20 शिखर परिषदेसोबतच आज फ्रान्स, जर्मनी, तुर्की, कॅनडा या देशांचे प्रमुख आणि आफ्रिकन युनियनचे अध्यक्ष यांच्यासोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. अनेक आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय मुद्द्यांवर त्यांनी विचारविमर्श केला. तसंच द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. यावेळी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल उपस्थित होते. जागतिक तसंच क्षेत्रीय आव्हानांचा सामना करण्यासाठी उभय देशांमधलं सहकार्य वृद्धिंगत करण्याची गरज दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली, असं संयुक्त निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. वसुधैव कुटुंबकम या संदेशाचं पालन करण्याची वचनबद्धताही या दोघांनी व्यक्त केली. संरक्षण क्षेत्रात आरेखन, विकास, चाचण्या आणि तंत्रज्ञान उत्पादन यामधली भागीदारी दृढ केली जाणार असून भारतातल्या उत्पादनाचा विस्तार केला जाणार आहे. संरक्षण उद्योग पथदर्शी आराखडा लवकर मंजूर होण्याच्या आवश्यकतेवर त्यांचं एकमत झालं. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सदस्यत्वासाठी फिरती व्यवस्था लागू करावी, असं मत तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तय्यब एर्दोगन यांनी मांडलं. भारतासारख्या देशाला सदस्यत्व मिळाल्याचा संघटनेला अभिमान वाटला पाहिजे, असं ते म्हणाले. आफ्रिकन युनियन आणि कोमोरोसचे अध्यक्ष अझाली असौमानी यांचं प्रधानमंत्री मोदी यांनी G20चं स्थायी सदस्यत्व मिळाल्याबद्दल अभिनंदन केलं. व्यापार, गुंतवणूक आणि नौवहन क्षेत्रांमध्ये उभय देशात सहकार्य करण्याबाबत चर्चा झाली. याशिवाय प्रधानमंत्री मोदी यांनी कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टिन ट्रुडॉ यांचीही भेट घेतली. उभय देशांमधल्या विविध क्षेत्रातल्या संबंधांवर यावेळी चर्चा झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. G20 परिषदेनं नवी दिल्ली जाहीरनाम्याचा मसुदा एकमतानं मंजूर केल्यानं भारतानं आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात ऐतिहासिक यश संपादन केलं आहे. देशादेशांमधली समस्या शांततेच्या मार्गानं सोडवल्या गेल्या पाहिजेत, तरच एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य हे सूत्रही खऱ्या अर्थानं अस्तित्वात येईल, असं या जाहीरनाम्यात नमूद केलं आहे. जगभरात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचं प्रमाण 20% नेण्याच्या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन G20च्या सदस्य देशांना करण्यात आलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. देशातलं पहिलं फिश थीम पार्क म्हणजे संकल्पनेवर आधारित मत्स्योद्यान उभारण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला आहे. सावंतवाडी तालुक्यात दाणोली गावाजवळ केसरी फणसवडे इथे उभारलेल्या प्रकल्पाचं उद्घाटन उद्या होणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. याविषयी अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून. भारतातलं पहिलं फिश थीम पार्क उभारण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळालाय. या फिश थीम पार्कमध्ये नागरिकांना देश विदेशातले विविध प्रकारचे मासे आणि पक्षी पाहायला मिळणार आहेत. सावंतवाडी तालुक्यात दाणोली गावाजवळ असणाऱ्या केसरी फणसवडे इथं हे KSR ग्लोबल ॲक्वेरियम उभारण्यात आलं असून उद्या 11 सप्टेंबरला या प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. कोकणातल्या पर्यटनाला चालना मिळावी या दृष्टिकोनातून हे फिश ॲक्वेरियम तयार करण्यात आले. या फिश मध्ये गोड्या आणि खाऱ्या पाण्यातले मासे, रंगीबेरंगी मासे अशा सुमारे 3,500 विविध प्रजातींचे मासे पर्यटकांना पाहायला मिळणार आहेत. मोदी सरकारतर्फे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राबवण्यात येते. या योजनेपासून प्रेरणा घेऊनच हे पाऊल उचलण्यात आलं आहे. आगामी काळात हा प्रकल्प आणखी विस्तारित होईल आणि इथल्या नागरिकांना मनोरंजनासोबतच पर्यावरण रक्षणासाठी आणखी एक हक्काचं व्यासपीठ मिळेल, असा विश्वास सुद्धा चव्हाण यांनी व्यक्त केला. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी. महाराष्ट्रात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाद्वारे 14 महिन्यांमध्ये 13,000 पेक्षा अधिक रुग्णांना 112,12,00,000ची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षानं रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यातल्या हजारो रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश मिळवलं आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळालं आहे. गोरगरीब गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून अर्थसहाय्य केलं जातं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार या निधीमध्ये आता अनेकविध आजारांचा समावेश करण्यात आला आहे. मराठा आरक्षणासंबंधी उपोषणाचा तिढा सोडवण्यासाठी राज्य शासनानं उद्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली.
राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बबनराव घोलप यांनी आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. घोलप हे नाशिक रोड देवळाली मतदारसंघाचे 25 वर्ष आमदार होते. केंद्राच्या धर्तीवर राज्यातल्या पहिल्या राज्यस्तरीय भूस्खलन देखरेख आणि अभ्यास संस्थेच्या स्थापनेसाठी समिती स्थापन करायचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्यात पावसाळ्यात भूस्खलनाच्या घटना दरवर्षी घडत असून माळीण तळीयेनंतर यावर्षी पावसाळ्यात खालापूर इथल्या इरशाळवाडी इथे भूस्खलन होऊन अनेक जणांचे बळी गेले होते. पश्चिम घाट आणि सह्याद्री प्रदेशांसह शहरी आणि ग्रामीण डोंगराळ प्रदेशातल्या भूस्खलनाचा अभ्यास आणि निरीक्षण करण्यासाठी भूगर्भात होत असलेल्या बदलांचा साकल्यानं अभ्यास करायची गरज आहे. त्यासाठी भूस्खलन देखरेख आणि अभ्यास करणारी राज्याची स्वतंत्र संस्था असावी अशी मागणी तज्ज्ञांकडून होत होती. मोरोक्को इथे झालेल्या भूकंपात तिथल्या गृहमंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार मृतांची संख्या 2012 इतकी झाली आहे, तर 2059 लोक जखमी झाले आहेत. अनेक दुर्गम खेड्यांमधल्या बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. पुन्हा भूकंप होईल या भीतीनं अनेकांनी कालची दुसरी रात्र घराबाहेर रस्त्यावर काढली. पाणी, अन्न आणि निवारा या मूलभूत गरजांवर बचाव कार्यात सध्या भर दिला जात असल्याची माहिती तिथल्या सरकारनं दिली आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार 3 लाखांहून अधिक लोकसंख्येला या आपत्तीचा फटका बसला आहे. क्रिकेट. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान संघांदरम्यान कोलंबो इथे सुरू असलेला सामना पावसामुळे थांबवण्यात आला आहे. नाणेफेक जिंकून पाकिस्ताननं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर भारतानं 25व्या षटकाच्या पहिल्या चेंडूनंतर 2 बाद 147 धावा केल्या होत्या. विराट कोहली आणि KL राहुल ही जोडी नाबाद आहे. कर्णधार रोहित शर्मानं 56 आणि शुभमन गिलनं 58 धावांची आकर्षक खेळी करताना भारताला दमदार सलामी मिळवून दिली आहे. सुपर 4 मधला हा सामना आज पावसामुळे रद्द झाला तर उद्या खेळवला जाणार आहे. उद्याही पाऊस आल्यास दोन्ही संघांना 1-1 गुण देण्याचा निर्णय आशियाई क्रिकेट परिषदेनं घेतला आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत दुसरं मानांकन मिळवलेला खेळाडू नोवाक जोकोविच याचा मुकाबला 3ऱ्या मानांकित दानिल मेदवेदेव याच्याशी होणार आहे. ही लढत भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री 1:30 वाजता सुरू होईल. महसूल गुप्तचर संचालनालयानं एका खबरीच्या आधारे केलेल्या कारवाईत 40 फूट लांबीचे 14 कंटेनर मुंबईच्या जवाहरलाल नेहरू बंदरात जप्त केले आहेत. सुपारीवर सध्या लागू असलेल्या आयात शुल्कानुसार प्रति मेट्रिक टन 10,000 रुपये इतकं आयात शुल्क लागू आहे. त्यानुसार 3,71,090 किलो वजन असलेल्या सुपारीवरचं सुमारे 36 कोटी रुपयांचं आयात शुल्क चुकवायचा प्रयत्न झाल्याचं निष्पन्न झालं आहे. याबाबतचा पुढला तपास सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात विशेष अभियान पथकाच्या जवानांनी 2 वेगवेगळ्या ठिकाणांहून 3 जहाल नक्षल्यांना अटक केली आहे. तिघेही विविध हिंसक कारवायांमध्ये सहभागी होते अशी माहिती पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी हत्याकांड प्रकरणातला मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याने आज पहाटे येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. मागील 5 वर्षांपासून तो येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत होता. कोपर्डीतल्या शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी त्याच्यासह 3 आरोपी 2017 साली दोषी ठरवले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 18व्या G20 शिखर परिषदेची आज नवी दिल्लीत सांगता. पुढच्या अध्यक्षपदाची धुरा ब्राझीलकडे सुपूर्द. अध्यक्षपदाच्या यशस्वी कार्यकाळाबद्दल प्रधानमंत्र्यांचं अनेकांकडून अभिनंदन. प्रधानमंत्र्यांची विविध राष्ट्रप्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा. देशातलं पहिलं संकल्पनाधारित मत्स्योद्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात साकारणार. मोरोक्को भूकंपात मृतांची संख्या 2012वर तर 2059 जण जखमी. आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान दरम्यानचा सामना पावसामुळे स्थगित. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर airnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.